विद्येचं माहेरघर, IT हब, भारताची सिलिकॉन व्हॅली, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी अनेक बिरुदावली पुण्याने मिरवली। साहित्य, संस्कृती, शिक्षण या क्षेत्रात पुण्याने खरोखरच महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं। पण आज पुण्याची ओळख गुन्हेगारी टोळ्यांचं शहर म्हणून बनली आहे। सुसंस्कृत शहर ते थेट गुन्हेगारीचा अड्डा अशी पुण्याची ओळख का बनली? पोलीस विभाग आणि गृह खात्याचा या गुन्हेगारांवर वचकच राहिला नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। भाजपचा अलीकडचा बालेकिल्ला बनलेल्या या शहरातील गुन्हेगारांवर वचक बसवण्यात भाजपचेच राज्यातील बडे नेते असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरतायत का, की ते पुण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असा प्रश्न उपस्थित होतो। नमस्कार, मी विक्रांत नलवडे, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। काळ होता 90च्या दशकाचा। मुंबईत दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी यांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला होता। खुलेआम हत्या होत होत्या। उद्योजक, बॉलिवूडचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांना धमकावून खंडणी गोळा केली जात होती। खंडणी देण्यास नकार देणाऱ्यांना घर ऑफिसमध्ये घुसून भर रस्त्यात कत्तली होत होत्या। राज्याच्या गृह विभागाचे अक्षरशः धिंडवडे निघाले होते। पण राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी या टोळ्या मोडीत काढण्याची मोहीमच हाती घेतली। ती पुढे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातही छगन भुजबळ यांनी कायम ठेवली आणि या जवळपास 4-5 वर्षाच्या काळात मुंबईतील जवळपास 2000 खतरनाक गुंड मारले गेले होते। तेव्हापासून मुंबई शांत होती, ती आजतागायत शांत आहे। मुंबईत दहशत माजवणारे गुंड साधेसुधे नव्हते, त्यांचे आंतरराष्ट्रीय लागेबंधे होते, त्यांच्याकडे जगातील अत्याधुनिक हत्यारे होती। तरीही मुंडे आणि भुजबळ यांनी काही जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबई सर्वसामान्यांसाठी सुरक्षित बनवली। त्या तुलनेत पुण्यात गेल्या 2 वर्षांपासून गुंड गुन्हेगारांनी जो उच्छाद मांडलाय तो कसपटा समान आहे। तरीही त्याला आळा घालण्यात गृह खाते अपयशी ठरतंय। गेली 2 वर्षे पुण्यात एक टिनपाट गुंडांची कोयता गँग दहशत माजवते। पोलिसांना अद्याप या टोळीचा सुगावा सुद्धा लागला नाहीये। प्रत्येक वेळी या टोळीचे प्रताप सीसीटीव्हीत कैद होतात, पण ही गँग काही पोलिसांना सापडत नाही। राजकीय गुंडांचे तर पुण्यात चांगलेच बस्तान बसलंय। यातून गजा मारण्यासारखा गुंड कधी निलेश लंकेंचा सत्कार करताना दिसतो, तर कधी चंद्रकांत पाटील यांच्या व्यासपीठावर दिसतो। शरद मोहोळ, वनराज आंदेकर यांच्यासारख्या राजकीय गुंडांना भर रस्त्यात गोळ्या घालून ठार केलं जातं। ड्रग्सची तस्करी करणाऱ्या राजकीय गुंडांना वाचवण्यासाठी नेते मंडळीत सरसावतात। कोणीही लुंगासुंगा उठतो आणि दिवाळीला फटाके फोडावे तसा गोळीबार करत सुटतो। घरगुती कारणातून होणारे गुन्हे रोखणे हे पोलिसांच्या नियंत्रणात असत नाही, हे मान्य। पण हे असे सार्वत्रिक दहशत माजवणारे गुंड पोलिसांच्या नाकावर टिच्चून नंग्या तलवारी नाचवत कोयते घेऊन फिरत असतील तर पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी 1000 वेळा विचार करण्याची वेळ आली। महाराष्ट्राच्या अर्थकारणात, समाजकारणात मुंबईनंतर पुण्याचे महत्त्व मोठे आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ केंद्रात मंत्री आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यावर विशेष स्नेह आहे। पण पुण्यातील गुंड या साऱ्यांचे अब्रू वेशीला टांगतात। याचा किमान या मंडळींनी तरी विचार करावा आणि या टिनपाट गुंडांना बंदोबस्त करावा अशी अपेक्षा पुणेकर जनता करते।